रूप पाहता लोचन रूप पाहता रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता
हॅलो 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 राम याजसाठी गेला होता अट्टहास याजसाठी गेला होता अट्टहास याजसाठी गेला होता अट्टहास याजसाठी गेला होता अट्टहास शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिस गोड व्हा शेवटचा दिस गोड व्हा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा अंतरिया धावा कृष्णेजिया उठलिया धावा दृष्टेचिया उठलिया धावा दृष्टेचिया कवतुक वाटे झालिया विसासे कवतुक वाटे झालिया विसासे वाटे झालिया विसासे वाटे झालिया नाममंगळाचे तेने गुंजे नाममंगळाचे तेरे बोल नाममंगळाचे तेरे बोल आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने
साठी केला भूताट याजसाठी केला भूताट हास याजसाठी केला भूताट हास शेवटता तिचा गोड भावाचे शेवटचा देश गोड भावाचे बटचा देश गोड आता रे पावलो वेसावा आता रे पावलो वेसावा शेवटीचा दिसा गोड भावा शेवटीचा दिस गोड भावा आता देशची पावलो विसावा आता देशची पावलो विसावा कृष्णचे कुंडलिया
तहास शेवटचा दिवस गोड व्हावा. आताणी शिंतीने पावलो विसावा. खुंटलिया धावा तृष्णेचिया. कवतूक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाची तेने गुणे. आता निश्चिंतलिया धावा तृष्णेचिया. तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी. आता दिवसचारी खेळी मेळी. आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया धावा तृष्णेचिया. विठ्ठला ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. प्रथम नमन करुणी गणनाथा उमा शंकराच्या सुता. चरणावर ठेवणी माथा साष्टांगाता दंडवत. महायोग पीठे तटे भीमरथ्यम. वरम पुंडरीकाय दातुन्मुनींद्रिहिं. समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंग करो प्रथम नमन. पांडुरंग करो प्रथम नमन. पांडुरंग करो प्रथम नमन. प्रथम नमन. पांडुरंग करो प्रथम नमन. प्रथम नमन. सरे चरला सत्ताची करे. त्यांच्या कृपा त्यांच्या कृपा त्यांच्या कृपा त्यांच्या कृपाने त्यांच्या कृपाने कथेचा विचारो. कथेचा विचारो. त्यांच्या कृपाने कथेचा विचारो. कथेचा विचारो. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांच्या. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका. कैलास राणा श्वचंद्रमौणी. फणींद्रमाथा मुकुटे झळाणी. कारुण्य सिंधू भव दुःखहारी. तुझ विन शंभो मज कोण तारी. जयांचे केली या स्मरण. होय सकळ विद्येंचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोणी आता. याजसाठी केला होता टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया धावा तृष्णेच्या. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी हरिकीर्तन रूपी सेवेकरता सादर केलेला अभंग. महान भगवत भक्त पंचमेध निर्माते वैराग्य संपन्न सदैव वैकुंठाला जाणारे श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा अभंग असून खऱ्या अर्थानं 42 वर्ष परमार्थ करावा. आणि 42 वर्षाचा परमार्थ झाल्यानंतर साधन संपावं. आणि साध्याच्या अवस्थेवर आल्यानंतर तुकोबारायांच्या मुखातून निघालेले उद्गार विठाला याजसाठी केला होता टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया धावा तृष्णेच्या. सेवेला सुरू करण्यापूर्वी कार्यक्रमाचा अल्पसा पर्याय असा. ज्या निमित्ताने या ठिकाणी आजचं कीर्तन या ठिकाणी समर्पित होते. कैलासवासी आदरणीय संदीप भाऊ पांडुरंग लंगोटे यांच्या या प्रथम पुण्यस्पर्धा निमित्तानं आजचं या ठिकाणी कीर्तन समर्पित होत आहे. या परिवाराला या ठिकाणी अतिवास दुःख या ठिकाणी झालेलं आहे. परिवाराचा विचार केला असता या ठिकाणी मुलगा आदरणीय मंथनदादा लंगोटे असतील. बायको आदरणीय राणीताई असतील. या ठिकाणी मुलगी आदरणीय गौरीताई असतील. एक भाऊ एक बहीण असं या ठिकाणी परिवार. आणि खऱ्या अर्थानं अतिशय या ठिकाणी मनमिळाव असणारा स्वभाव या ठिकाणी गोंदवलेकर महाराजांचे या ठिकाणी भक्त आदरणीय कैलासवासी संदीप दादा यांचं या ठिकाणी जाणं झालं. आणि परिवाराला या ठिकाणी फार मोठं दुःख होणं साहजिकच आहे. परदुःख हे शीतल आहे, पण दुःख ज्यावेळेस स्वतःचं असतं त्याची तीव्रता फार मोठी असते. हे दुःख या परिवाराचे त्या अनुषंगाने या ठिकाणी त्यांची तीव्रता फार मोठी आहे. या ठिकाणी मनमिळाव असणारे व्यक्तिमत्व या परिसरातील पंचक्रोशीतील सगळ्यांना या ठिकाणी नेहमीच मदतीला हात या ठिकाणी समोर घेऊन या ठिकाणी जगणारे व्यक्तिमत्व. परिवाराचीच या ठिकाणी कुटुंबाची हानी कुटुंबाचीच नाही तर परिवाराची या ठिकाणी आणि असंख्य या ठिकाणी सगळे त्यांची मित्रमंडळी त्यांची हानी या ठिकाणी झालेली आहे. खऱ्या अर्थाने हे कीर्तन मला प्राप्त होत असताना आदरणीय मंथनदादांनी सेवेला या ठिकाणी ही सेवा मला प्राप्त करून दिली. त्यांचं हृदयातून अंतःकरणातून या ठिकाणी धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी परिसरातून पंचकृषीतून आलेले
अनेक क्षेत्रातील मंडळी आहेत, त्यांचं हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद. सामाजिक क्षेत्र असेल, धार्मिक क्षेत्र असेल, कला, क्रीडा, कृषी, सहकार, शैक्षणिक, व्यापार, उद्योग, अनेक क्षेत्रातील मंडळी कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित आहेत. सगळ्यांचं हृदयातून अंतःकरणातून या ठिकाणी धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी सर्वच गायनाचार्य मंडळी या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी अंतःकरणातून धन्यवाद. सगळे गायनाचार्य आणि पक्वाज वाढण्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. मृदंगाचार्य महाराज असतील, गायनाचार्य महाराज असतील, दोन्ही महाराज आपल्या तिघी सगळ्यांचं हृदयातून धन्यवाद. या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्था, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, आमचे परमस्नेही जिवलग या ठिकाणी माझ्या छोट्या बंधूप्रमाणे असणारे आपल्या भागाचं भूषण संकेत महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा. आदरणीय संकेत महाराज यादव आणि आमचं या ठिकाणी परिवाराचे फार जुने ऋणानुबंध आहेत. आदरणीय हरिभक्त परायण वारकरी भूषण आदरणीय सुनील महाराज यादव यांचे या ठिकाणी परंपरा या ठिकाणी संकेत महाराज चालवत आहेत. 4 पिढ्यांचा परमार्थ आहे. अतिशय या ठिकाणी जी वारकरी शिक्षण संस्था आहे, मोफत या ठिकाणी मुलांना शिकवण्याचं काम करतायत. त्यांचं हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद. साऊंड सिस्टीम सुंदर आहे. सगळ्यांचं हृदयातून दंडवत चरणावर साष्टांग दंडवत आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी जे शूटिंग आहे, आमचे जीवलग मित्र आदरणीय चैतन्य दादा यांचं या ठिकाणी ओम साई क्रिएशन आपल्या भागातील, परिसरातील आणि महाराष्ट्रातील नामवंत असा या ठिकाणी यूट्यूब चॅनल आहे. चैतन्य दादांची उपस्थिती, त्यांचं हृदयातून धन्यवाद. या कार्यक्रमाच्या प्रसंगी असंख्य या ठिकाणी महाराज मंडळी, कीर्तनकार, प्रवचनकार उपस्थित असतील. त्यांचं हृदयातून या ठिकाणी अंतःकरणातून धन्यवाद. या परिवाराला या ठिकाणी दुःख होणं विठ्ठल विठ्ठल बसलेल्या लोकांना विनंती आहे, जरा जिथं जागा असेल तिथं बसून घ्या. आतल्या बाजूला कीर्तन चालू होईल. इथं शेडमध्ये गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया धावा तृष्णेच्या अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आणि या प्रस्तुत अभंगात श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय खऱ्या अर्थानं 42 वर्षाचा परमार्थ व्हावा. आणि 42 वर्षाचा परमार्थ होत असताना साधन संपावं आणि साधन संपल्यानंतर साध्याच्या अवस्थेवर तुकोबाराय ज्या वेळेस आले आणि त्यावेळेस तुकोबारायांच्या वाणीतून निघालेले उद्गार आजच्या या अभंगात या ठिकाणी प्रतिपादन केलंय. सज्जन हो, या परिवाराला या ठिकाणी खऱ्या अर्थानं थोडासा अल्पसा परिहार या व्यक्तिमत्वाचा करणं फार गरजेचं आहे. आदरणीय बाबांचं जीवन या ठिकाणी समाजासाठी आयुष्यभर केलेली धडपड आणि खऱ्या अर्थानं कुटुंबापेक्षाही खऱ्या अर्थानं सामाजिक क्षेत्रात या ठिकाणी दिलेला वेळ, त्यामुळं या व्यक्तिमत्वाचा शेवटचा दिवस अत्यंत गोड झालेला आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे, अतिशय या ठिकाणी सगळ्यांना सामावून घेणारं असं व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थानं मनमिळावं व्यक्तिमत्व, अतिशय या ठिकाणी समाजासाठी धडपड करणारे व्यक्तिमत्व हरपलेलं आहे. परिवाराला दुःख आहे, समाजाला या ठिकाणी फार मोठं दुःख आहे. या अनुषंगात थोडासा बेस कमी करा, ट्रबल द्या, जरा कडक ठेवा आवाज. हॅलो, हा बस. आणि म्हणून या ठिकाणी ही सेवा या ठिकाणी प्राप्त होत असताना, प्रतिपादन होत असताना त्या अनुषंगाने या ठिकाणी निवडलेला अभंग विठ्ठल विठ्ठल यासाठी केला होता टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबारे यांनी 42 वर्ष परमार्थ केला. पण तुकोबारायांचा परमार्थ या ठिकाणी फार देखणा आणि समाजासाठी या ठिकाणी समर्पित असणारा तुकोबारायांचा परमार्थ. 42 वर्षाचा परमार्थ करत असताना स्वतःच्या जीवनात ती अनुभूती तुकोबारायांनी या ठिकाणी तुमच्या माझ्यापर्यंत या ठिकाणी मांडली. सज्जन हो, अतिशय छान नियोजन आपण केलेलं आहात. थोडंसं
पावसामुळे या ठिकाणी थोडासा व्यत्यय आहे, पण तरी आपण या ठिकाणी बसला आहात. आपलं खऱ्या अर्थानं हृदयातून या ठिकाणी धन्यवाद आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे, फार मोठ्या संघर्षातून मोठी व्यक्तिमत्व या ठिकाणी तयार होतात असतात. असं जगद्गुरु तुकोबा यांचं व्यक्तिमत्व. विठ्ठला विठ्ठला मोबाईल सायलेंट करून ठेवा. आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्या अनुषंगानं या ठिकाणी निवडलेला अभंग आहे. प्रथम पुण्यस्मरण अर्थातच वर्ष श्राद्ध. सनातन धर्माप्रमाणे, हिंदू संस्कृतीप्रमाणे, वैदिक संस्कृतीप्रमाणे काही विधी कराव्या लागतात, त्यातील आजचं हे पुण्यस्मरण आहे. आणि म्हणून सांगायचं तात्पर्य असं आहे की सज्जना हो, गेलेली माणसं निघून जातात, मात्र त्यांच्या आठवणी कायमस्वरूपी राहाव्यात या अनुषंगानं काही कार्यक्रम करावे लागतात. पिंडपदावरी दिला आपुलिया करी, माझे झाले गया वर्जन, विठ्ठले पित्रांचे ऋण. विठ्ठला विठ्ठला मोबाईल आहे ना, सायलेंट करा, त्यांच्याकडे द्या. करा स्विच ऑफ करा, द्या इकडे, बंद करा. विठ्ठला 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 काय होते, आधीच पावसामुळे स्वर आहे, नंतर तो स्वर कानात गेलो, ह्यो बी स्वर जातोय, त्यामुळे त्यांना म्हणलं बंद करा. बाकी त्यात तुमची चुकी नाही, ती मोबाईलची चुकी. ऐका आता सांगायचं तात्पर्य सज्जना हो, 42 वर्ष तुकोबा यांनी परमार्थ केला आणि हा परमार्थ मात्र फलद्रूप झाला. खरं सांगू का, तुमचं माझं जीवन या ठिकाणी व्यक्त होत असताना, थोडा गेम द्या दादा, व्यक्त होत असताना या ठिकाणी तुम्ही आम्ही जगत असताना आपण इथं आलो, तिथं जन्माला आलो, याच्याही पेक्षा खऱ्या अर्थानं आपण गेल्यानंतर किती दिवस कुणाच्या हृदयात जिवंत राहिलोत म्हणजे शेवट गोड आहे. तुमच्या माझ्या अंत्ययात्रेला भरपूर गर्दी जमावी, भरपूर समाज जमावा म्हणजे शेवट गोड नाही, पण खऱ्या अर्थानं अंतकालेचे मामेव स्मरण मुक्ता कलेवरम, ज्या वेळेस खऱ्या अर्थानं आपण या देहातून आपला प्राण जाईल आणि त्या वक्ताला, त्या समयाला मुखातून जर नामस्मरण आलं तर शेवट गोड. विठ्ठला विठ्ठला तुकोबांनी 42 वर्ष परमार्थ केला आणि हा 42 वर्ष परमार्थ स्वतःपुरता नाही, तो समाजासाठी सांगितला. महाराज तुकोबा आहे जनांचा, जडाचा आणि जीवाचा उद्धार करायला आले. तुकोबा इथले नाहीत, ते आले कुठून याच्यासाठी प्रमाण. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासे, बोलिले जैसे सात भावे वरदायासी, आलो याची कारणासे, बोलिले जैसे सात भावे वरदाया. येथे उपकारासाठी आले घर जावई कोठे, आले घर जावई कोठे, आले घर जावई उपकारासाठी आले घर जावई कोठे, आले घर जावई कोठे, आले घर जावई कोठे. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संतांची मार्ग आडराणी भरले जग. सज्जना हो, या आडरणात भरलेल्या जगाला संत सन्मार्गाला लावण्यासाठी आले. आम्ही इथले नाहीत, आम्ही आलो कुठून, तो वैकुंठातून आलो. आणि कशासाठी, तर समाजावर उपकार करण्यासाठी आले. खऱ्या अर्थानं जनांचा, जडाचा आणि जीवाचा उद्धार करायला तुकोबा आले. मला बसलेल्यांना थेट प्रश्न आहे, खरं सांगा, संत समाजासाठी आले महाराज, पण समाजाला संत कळले का हो? त्या काळात संत कळले नाहीत बाबा, आणि आता संत राहिले नाहीत. तुमच्या या फलटण परळ परिसरात एखादा संत गावल का तुम्हाला? काय वाटतं? नाही, संत शोधूनही सापडणार नाहीत. याचं कारण असं आहे, खऱ्या अर्थानं आणि आम्ही संत नाहीत. जर आम्ही एवढ्या किलोमीटरवर एवढ्या किलोमीटरचा प्रवास करत आलोय, तर काही अर्थानं आम्ही अपेक्षेनं आलोय म्हणून आम्ही संत नाहीत.
सोपं सांगू का, जर आमच्या सदरेला खिशे आहेत याचा अर्थ आम्ही संत नाहीत. संत ते होते ज्यांनी सदरेही घातले पण ते बिना खिशाचे होते. अखंड जया तुझी प्रीती, अखंड दया तुझे प्रीती, मस्जिदी दयाची संगती, मजदे दयाचे रंगले, हा मगवी कमळावती, आगवे कमळावती, तुझी बाला कंटा पडोली राही नतयेता, उगाची संताची पाय. मगवे कमळाने कंटाळा, पडोली राही पडून राही तैना. अखंड जया तुझी प्रीती, मस्जिदी तयाची संगती, मगवी कमळापती, तुझ बनानी कंटाळा, पडोनी राही नतये ठाई, उगाची संताची पायी. अखंड जया तुझी प्रीती. संत हे समाजाच्या अनुषंगाने आले. इको कमी करा थोडासा. खऱ्या अर्थानं समाजासाठी आले, समाजाच्या भल्याला आले. आणि एवढंच नाही की समाजाला सांगायला आले की शेवटचा दिवस गोड कसा होतो. खरं सांगू का, जी माणसं स्वतःपुरती जगतात त्यांचा शेवट कधीच गोड नाही झाला. पण जी माणसं स्वतःचं जीवन जगत असताना जी इतरांसाठी थोडा वेळ देतात त्यांचा शेवट गोड होतो. लक्ष देऊन ऐका, ज्या माणसांनी समाजासाठी कार्य केलं, मग कोण्याही इतिहासात पहा, इतिहासात ती माणसं या ठिकाणी शेवटचा दिवस गोड करून गेली. तुम्ही संत साहित्यात पहा, जास्त वर्ष आयुष्य नाहीये. आज मी बाबांचं या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण आहे. फार आयुष्य नसेलही लाभलं, परंतु व्यक्तिमत्व असं होतं की दिवस रात्र समाजासाठी धडपडणार. इथं असंख्य माणसं असतील की ज्यांच्या असंख्य माणसांची कामं एका फोनवर केलेली व्यक्तिमत्व आहे. सांगायचं तात्पर्य आहे, म्हणून ती माणसं जिवंत राहतात. सजग राहो. मला असं वाटतं गेल्यानंतर किमान आपण 50 वर्ष तरी लोकांच्या हृदयात जिवंत राहिलो पाहिजे. जास्त काही नाही, 50 वर्ष तरी लोकांच्या हृदयात जिवंत राहिलो पाहिजे. मग त्यासाठी इथं काम करावं लागेल. इथं जर स्वतःसाठी जगलो तर आपल्याला जिवंत नाही राहता येणार. खरं सांगू का, तुमचं येणं कसं हे माहिती नाही, तुमचं जाणं मात्र चांगलं असावं. उत्तम जीवोरे कीर्ती मागे मागे, उत्तम जीवोरे कीर्ती मागे मागे, उत्तम जीवोरे कीर्ती मागे मागे, उत्तम जीवोरे कीर्ती मागे. कामने कामरणे चितरे, तू कामने कामरणे चितरे, उत्तम जीवोरे उत्तम जीवोरे कीर्ती मागे. कामने कामरणे चितरे, कामने कामरणे चितरे, उत्तम जीवोरे कीर्ती मागे, उत्तम जीवोरे कीर्ती मागे. तुका म्हणे एका मरणची सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे, किंवा गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. फार मोठ्या माणसांचा इतिहास जर उघडून पाहिला सजनाव, तर आपल्याला असं जाणवल की काही माणसं फार वर्ष आयुष्य नाही जगले, आयुष्यमान कमी आहे, पण खऱ्या अर्थानं हेही होत असताना त्यांचं नाव मात्र अजर नाही, अमर राहिलेलं आहे. याचं कारण काय पहा, हे पुण्य स्मरणाचं कीर्तन गेलेल्यांसाठी नसतं, जी लोक राहिली त्यांच्यासाठी. जी गेली ती देवाच्या चरणाजवळ विलीन झाली, पण आता जी इथं आलीत ती जर जायचा विचार करत नसतील तर काहीतरी गडबड आहे. खरं सांगू का, इथं बसणारा प्रत्येक जण त्याला एक ना एक दिवस जायचं आहे, आणि तो भ्रम दूर होण्यासाठी कीर्तन आहे की गड्या इथं फार मोठी मोठी माणसं आली आणि फार मोठी माणसं गेली. आया सो जाएगा राजा रंग फकीर, कोई सिंहासन चढ गया कोई बांध गया जंजीर. अजून सोपं सांगू का, जर हे कीर्तन स्मरण करून देण्यासाठी की बाबा तुला एक ना एक दिवस जायचंय, काय वाटतं बसलेल्यांना? बसलेल्यांनी थेट माझ्याकडे बघायचं, पावसाकडे बघायचं नाही. मी तुमच्यासाठी आले आणि तुम्ही माझ्यासाठी आले. लक्ष नाही का,
एक लक्षात ठेवा की इथं आपण कायमचे नाहीत, आपण इथं पाहुणे. तुम्ही या परिवाराचे पाहुणे म्हणून नाही आला, तुम्ही मृत्यू लोकातले, तुम्ही आम्ही पाहुणे म्हणून आपण इथं जमलो. हा, हरिविन जन्म नरकची पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी. आपण सगळे पाहुणे यमाचे, एक ना एक दिवस येणार आहे. काय वाटतं मग तुम्हाला, असे कोट्याधीश अब्जाधीशी माणसं जाणार नाहीत का? अरे रावणासारखे गेले म्हणजे तुमची माझी रेंज काय लागणार? येत नाही उरो आले अवतार, येत नाही उरो आले अवतार. ओ तेरते पावर देव केले, ओ तेरते पावर देव केले. येत नाही टाळी वाजवा गायकांसाठी. खरंच महाराज, मी आधी परिवाराला एकच प्रश्न विचारला की गायक वादक कोणी? ते म्हणले महाराज सगळं नियोजन संकेत महाराज करणार आहे. मी म्हंटलो मग काय नाही, तुका म्हणे घालू तयावरी भार. आता मला माहिती का की संकेत महाराज हे ऑलरेडी महाराष्ट्रातले चांगले कीर्तनकार आहेत. सुनील महाराजांचं फार मोठं कार्य आहे. आणि खरं सांगू का, हेच कार्य असतं जे माणसाला जिवंत ठेवतं. आज 50 मुलं सांभाळत आहेत आणि ते पण मोफत आहे. अनाथ मुलं या ठिकाणी सांभाळणं, तुम्हाला खरं सांगू का, आपली 2 पोरच आपल्याला एवढा कटाळा आणतात ना. 50 मुलं सांभाळणं सोपं आहे का? खऱ्या अर्थाने हे धारिष्ट्याचं काम आहे. आणि एकही रुपया न घेता सगळं मोफत शिक्षण. मला असं वाटतं हे शेवटचा दिवस या लोकांचा गोड होतो सज्जनाव. आज मला सांगायचं तात्पर्य आहे. आणि म्हणून बघा ना, मोठी मोठी माणसं गेली, रावणासारखी माणसं गेली. तुम्ही प्रमाण फार सुंदर दिलं. येरते पामर जीव किती. इथं फार अवतार राहिले नाहीत म्हणले, अवतावाले कसे काय राहणार आहेत? पण अवतावाले अजूनही भ्रमात किती जाणार नाहीत. म्हणून सांगित आया सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ गया कोई बांध. अहो रावण का सांगितला? हा मला सांगा ना तुम्ही, 7 कोटी घरं ज्याची सोन्याची, तो रावण काय साधारण होता का दादा? अरे लई मोठा रावण. 28 कोटी भिंती सोन्याच्या रावणाच्या. एवढंच नाही, अजून सोपं सांगतो, रावणाच्या घराच्या चौकटीला दादा 22 क्विंटल सोनं होतं. आपली 25 तोळ्याची चेन घातल्यावर सगळ्या गुंड्या उघड्या ठेवते. जाणार नाहीस का तू? जाणार आहेस, अजून भ्रमात आहेस. अरे लई कोट्याधीश, लई अब्जाधीश, लई एकरावाले, लई सातबाऱ्यावाले सगळे गेले, कुणी नाही राहिले. अजमेर पंजामेर बाप कृष्ण केला, अजमेर पंजामेर बाप कृष्ण केला. देखत देखत ना तू म्हणतो तोही तैसा झाला, देखत देखत ना तू म्हणतो तोही तैसा झाला. उठा उठा दादा पाठी आले भय मोठे, उठा उठा दादा पाठी आले भय मोठे. ए आजा मेला बंदा मेला बाप कृष्ण गेला, ए आजा मेला बंदा मेला बाप कृष्ण गेला. देखत देखत ना तू पंतु तोही तैसा झाला, देखत देखत ना तू पंतु तोही तैसा झाला. उठा उठा दादा रे पाठी आले भय मोठे, पंढरी वाचुनी तुझ्या धावनाय मोठे. आजा मेला पंजा मेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसाचे झाला. सगळे गेले. इथं जेवढ्या
आली ना सज्जनावत की सगळे गेले, पण खऱ्या अर्थानं सगळे लक्षात राहिले असं नाही बरं का. फार कमी जण लक्षात राहिली, त्यातले तुकोबार आहे जे 42 वर्ष राहिले, पण खऱ्या अर्थानं परमार्थ मात्र उच्च कोटीचा. मग येणारे भरपूर आले की तसा तर धृतराष्ट्र बी आला. तो काय साधारण होतं का? हा, धृतराष्ट्र म्हणजे भारताचा सम्राट, चक्रवर्ती राजा. दादा 100 मुलांचा बाप होता धृतराष्ट्र. तुम्हाला एक सांगू का, येणं कसं महत्वाचं नाही, जाणं मात्र चांगलं असावं. अजून सोपं सांगतो, कोर्टाचा दरवाजा एक आहे, त्या दरवाजातून कैदी बी जातो आणि त्याच दरवाजातून जज बी जातो, पण दोघांच्या जाण्यात फरक आहे. कैद्याला हातकडी घालून देतात, कैद्याचं जाणं वेगळं आहे, आणि जजला वारं घालायला दोघायला वशिला लावायला तिघ आहेत. काय वाटतं तुम्हाला? दरवाजा वेगळा आहे महाराज? दरवाजा एकच आहे, दरवाजा एकच. त्याच दरवाजातून कैदी बी जातो आणि त्याच दरवाजातून जज बी जातो, पण दोघांच्या जाण्यात मात्र फरक आहे. तसं तुकोबारे बी आले आणि धृतराष्ट्र बी आला. धृतराष्ट्र साधारण नाही, भारताचा सम्राट, चक्रवर्ती राजा आणि 100 मुलांचा बाप धृतराष्ट्र. काहीच कमी नाही, सगळं ऐश्वर्य. पण भीमानी धृतराष्ट्राची 100 मुलं मारली. किती मुलं मारली? 100. पण लई भयानक पद्धतीने मारली. आता पुढचा वार हा भीमानं धृतराष्ट्रावरच केला, पण धर्मराजाने मध्यस्थी केली. मी काय सांगतोय, शेवटचा दिवस कुणाचा गोड होतो. आणि मग खऱ्या अर्थानं धृतराष्ट्रानं आणि मग खऱ्या अर्थानं धृतराष्ट्रानं 100 मुलं धृतराष्ट्राची मारली. भीमाला राग आला. धर्मराजा म्हणला, भीमा येडेगत करू नको, धृतराष्ट्र आपला आहे. त्यावेळेस कदाचित भीम म्हणला असं, दादा तुला माहिती नाही, ही बावकी लई येडपट आहे, ती भावकी कधीच भावकीला पुढे जाऊन देणार नाही. काय वाटतं तुम्हाला? ह्या मृत्यू लोकातल्या माणसांना अडचण कुठल्या माणसांनी क्रिएट केली माहिती का? आपल्याच माणसांनी आपली माणसं पुढे नाही जाऊन दिलेली, कधीच नाही. भावकीतला एखादा पुढे गेला तर मग मागवडणारा भावकीतलाच. हे तुम्हाला खरं सांगतो. म्हणून जास्त भावकीच्या आणि गावकीच्या नादाला लागायचं नसतं. माणसांनी एकला चलोरी राहायचं असतं. प्रेम भावकी उभी करायचं, प्रेम गावकी उभी करायचं, पण थोडंसं दूर राहून. कधी तुमचा कोण काटा काढीन कधीच काय सांगता येत नाही. हे सांगतोय का? मी तुम्हाला वास्तव सांगतोय. धर्मराजांनी सांगितलं, भीमा अरे तू काही येडा आहेस का? मी म्हणला, दादा अरे तुला माहिती नाही, धृतराष्ट्र लय खतरनाक आहे, त्याला बी संपवायला लागेल. धर्मराजा म्हणला, उभ्या आयुष्यात तुझं तोंड बघणार नाही तर धृतराष्ट्राला हात लावला तर. उदार मनाचा होता, उदार अंतकरणाचा धर्मराजा. धर्मराजांनी धृतराष्ट्राला घरी आणलं. आंधळा होता धृतराष्ट्र, हुशार होता फार. पंचपक्वानाचं जीवन धृतराष्ट्राला, सगळी सोय. काही नाही म्हणले, तुम्ही आपले. भीमाचं काय मनाव घेऊ नका. पण भीमाच्या डोक्यात राग होता धृतराष्ट्राचा काटा काढायचा. 8-10 दिवस झाला भीम गेलाच नाही, त्यावर गेलाच नाही तिकडे. मग 8-10 दिवसानंतर भीमाला आठवण आली की 100 मुलं मारली, मात्र धृतराष्ट्र आता राहिलाय. अजून काय वैमनस्य संपलं नाही, वैरी संपलं नाही. जे करायला लागेल काहीतरी बदला घ्यावाच लागेल. आणि मग 9व्या-10व्या दिवशी भीम धृतराष्ट्राकडे गेला. 100 मुलांचा बाप धृतराष्ट्र आज शांत झाला होता. 100 मुलं मिली होती, ऐश्वर्य संपलं होतं. आणि मग भीम म्हणतो, धृतराष्ट्रा अरे तुझी 100 मुलं मी मारली, आणि तुला माहितीये तुझे ताटात जेवण जेवतो का पंचपक्वानाचा घास? तुझे 100 मुलं मारली ना, त्या 100 मुलांच्या रक्ताने बनलेला घास. आता मला बसल्याने थेट सांगा, असं म्हणल्यावर महाराज जेवण जाईल का हो? 100 मुलं मारली आणि तुझ्या मुलांच्या रक्ताने बनलेला घास आहे, असं म्हणल्यावर धृतराष्ट्राला कसतरी व्हायला लागलं, पोटात कालवायला लागलं. भीम रोज यायचा आणि जेवते वेळी म्हणायचा, पोरं कशी मारली? 100 मुलं मारली आणि त्याच रक्ताने बनलेला घास आहे. धृतराष्ट्राला पोटात कालवायला लागलं, समजत नव्हतं काय करावं. धर्मराजा सहज आले. धर्मराजाने विचारलं, काय झालं? आम्हाला कळलं तुमची तब्येत खालवली. म्हणजे हो. अडचण काय? जेवणाची काय अडचण नाही? म्हणले सगळं पंचपक्वानाचं जीवन आहे. मग म्हणले अडचण काय? म्हणले दुविधा अशी झाली आहे की भीम येतो आणि जेवते वेळी म्हणतो, पोरं कशी मारली? बरं एवढंच नाही म्हणत, तुझी 100 मुलं मारली आणि 100 मुलांच्या रक्ताने बनलेला घास आहे. धर्मराजाला राग आला. धर्मराजा म्हणला, मी माफी मागतो भीमाकडून, हात जोडतो तुमचे. भीमाला बोलायचं कळत नाही. जेवते वेळी पोरं कशी मारली असं म्हणतो ना, मी त्याला आता थेट सांगतो, जेवते वेळी सांगू नये पोरं कशी मारली. भीमाला ताकद लय होती पण बोलायचं कळत नव्हतं. समाजात डोकावून बघा, काही ना ताकद लय पण बोलण्याचं नॉलेज नाही. खरं सांगा तुम्हाला, माणसाला बोलायचं कळलं पाहिजे. साच आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ज्याची वाणी चांगली, ज्याचं बोलणं चांगलं आहे, त्यांनी समाजाच्या हृदयात घर केलेलं लक्ष नाही. मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची
अमृतासारखा असावा, ती वाणी अमृतासारखी असावी, आपलं बोलणं समाजाच्या हृदयात घर करेल असं असावं. पण भीमाचं बोलणं मात्र तसं नव्हतं. मी काय सांगितलं, समाजात काही लोकांचं निरीक्षण करा, काही बोलायला एवढी भयंकर आहे की त्यांच्यासोबत कोणी उभीच राहत नाहीत. तुम्हाला खरं सांगू का? आणि एक अजून गोष्टीचं निरीक्षण करा, ज्याला लई बोलायचं कळत नाही ना त्यालाच बोलायचं नाद लई. काय म्हणणं आहे तुमचं याच्या बसणाऱ्यांचं? काय म्हणणं आहे? तुम्ही बघा, ग्रामसभेत बी सगळ्यात समोर बसलेला असतो हा गडी, ह्याचं ग्रामसेवकाशी बी पटत नाही, ह्याचं ह्या पार्टीशी बी काय, दोघांशी काही देणं नाही. याला गावातले रस्ते कुठे हे चाललंय माहिती नाही, पण बोलायला समोर. म्हणजे अख्ख्या गावाचं वाटोळं करण्यात ह्योच कारणीभूत. तुमच्या लक्षात येते का? माणसाला बोलणं कळलं पाहिजे नाही. एक मोठं वाक्य सांगू का? जन्मोपरांत आदमी 2.5 साल में बोलना सीखता है, 2.5 वर्षात, 2.5 ते 3 वर्षात. पर क्या बोलना चाहिए ये सीखने के लिए पूरी जिंदगी निकल जाती है. काहींचं अख्खं आयुष्य निघून जातं, पण काहींना बोलायचंच कळत नाही. म्हणजे तुमच्याकडे असं नाही बरं का, आमच्याकडे बी असं. ज्याला लई गायचं कळत नाही ना त्यालाच माईचं नाद लई आमच्याकडे. तुमचं नाही सांगितलं बरं का मी. हा म्हणजे संकेत महाराज, आपण महाराष्ट्रभर फिरतोय, आपण लय अनुभव घेतले हो. असे अनुभव घेतले आम्ही. एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, एक गायनाचार्य मला म्हटले, महाराज आज कशी काय सेवा झाली, कसं काय गायन केलं? म्हणलं काय तुमचा नादच करायचा नाही. पेटीतले सगळे स्वर थांबले. अहो तार सप्तकाच्या पुढे गायले तुम्ही, तुमचा आवाजच कुणी धरू शकत नाही. म्हणले महाराज तुम्ही निरीक्षण नाही केलं, ऑब्झर्वेशन नाही. म्हणलं छान निरीक्षण केलं, फार छान गायले. म्हणले तसं नाही, पण बाजूची कशी काय जिरावली म्हणले आज. नाही लक्षात आलं का? काहींना काही म्हणजे काहींना याचं भारी वाटतं की मी त्याची जिरावली. खरं सांगू का, इथं आपण जिरवायला नाही आलो, आपलं आयुष्य जगायला आलो. काही माणसांनी दुसऱ्यांची जिरवण्यातच आयुष्य घालवलं. तुम्हाला काय वाटतं मग यांचा शेवट गोड होईल का? ही माणसं कधीच देवाच्या चरणाजवळ जाणार नाही. पण खरं सांगू का, अरे फार मुक्त जीवन आहे, फार छान जीवन आहे, फार सुंदर आहे आणि फार नेटकं आहे. सरळ दिलं माणसाला आयुष्यमान देवानं. मला सांगा, जर सरळ दिलं ते सरळ मार्गी व्यतीत केलं पाहिजे नाही. मग त्याचं म्हणणं होतं, माझ्या मागं माझ्या बाजूच्याला म्हणताच नाही आलं. त्याला म्हणलो, तुझ्या मागं म्हणता न येणं म्हणजे परमार्थ नाहीये, तू सगळ्यांना सोबत म्हणून घे म्हणजे खरा परमार्थ आहे. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे चरण. हा, जी माणसं सर्वांना घेऊन कार्य करतात ना, ती माणसं स्मरणार्थ राहतात. म्हणून तुकोबारांचं उदाहरण आहे. 42 वर्ष परमार्थ, फार वर्ष नाही. विश्वमाऊली ज्ञानोबाराय 22व्या वर्षी समाधीला निघाले, पण देव निवृत्ती आणि धरले दोन्ही कर. ज्ञानोबाराय 22व्या वर्षी निघाले, पण आजही संजीवन समाधी आहे ज्ञानोबारायांच्या आळंदीमध्ये. जोपर्यंत संजीवन समाधी आहे सजराव, तोपर्यंत चंद्र सूर्य राहतील. हे माऊली ज्ञानोबारायांचं जीवन आहे. खऱ्या अर्थानं फार मोठी माणसं. कुणाचा इतिहास पहा, छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास, छत्रपती धर्मवीर संभाजीराजांचा इतिहास. असंख्य या ठिकाणी हिंदू धर्मासाठी मोठं कार्य करणारी माणसं. 50 वर्षाचं आयुष्य शिवबाराजांचं, पण आजही प्रत्येकाच्या स्मरणात आहे. जास्त नाही महाराज, कुणाचाही इतिहास पहा. धर्मवीर शंभूराजे 32 वर्षाचं आयुष्य, पण काय कार्य जगले. खऱ्या अर्थाने हे जगत असताना औरंगजेबाला तर झुकवलंच, पण खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं सुराज्य करणारा हा पहिला राजा होता शंभूराजा, जो जगाच्या पाठीवर कधीच झुकला नव्हता. ना जात, ना धर्म, ना पंथ, कशातच ही माणसं अडकली नाहीत, कशातच नाहीत. ना संतांनी जाती धर्म मानला, ना मावळ्यांनी मानला. 18 पगड जाती, 12 बोलतेदार, सगळी माणसं एका छत्राखाली. हे विश्वची माझे घर, वसुदैव कुटुंबकम, त्या एकाच सूत्राखाली सगळी माणसं चालली. परंतु आता समाजात काय वाटतं तुम्हाला? लई चढाओढ. आता मला बोलवलंय ना, तर मंथन दादाला 2-4 जणांनी फोन केला होता. केला असतं असनच, म्हणजे मी गॅरंटी नाही देऊ शकत, पण केला असेल की आपल्यातले कमी आहेत का, तू मुसलमानालाच बोलावला. ही लई म्हणणारी आपलीच आहेत, तुम्हाला सांगतो, लांबची नाही. आता ही माझी दाढी बघून तुम्हाला काय अफजल खानाची दाढी वाटते काही? काय वाटतं सज्जना? मावळ्यांचीच दाढी. आपण या मातीतले आहेत, आमच्या पिढ्यानं पिढ्या या मातीत आलेल्या आहेत, पिढ्यानं पिढ्या या मातीसाठी गेलेल्या आहेत. खऱ्या अर्थाने या भारत देशासाठी आम्ही, मला सांगायचं तात्पर्य काय, इथं जात धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन वारकरी संप्रदाय काम करतो. पण खऱ्या अर्थानं काही लोकांनी त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी धर्मही मध्ये आणला, जात मध्ये आणली. या जातीच्या वेडीला तोडूया आता, या मनातल्या आढीला सोडूया आता. आणि 2 डोळे आणि हातही 2, मग खालचं कोण आणि वरचं कोण? सांगायचं तात्पर्य असं सांगायला लागलं की लोक म्हणतात लई समता बंधुता सांगायला लागला. आता कीर्तनात संकेत महाराज डोक्यात दगडी घाला सांगायचं का हो? कीर्तनात लोकांना एक करणं हे कीर्तनकाराचं परम कर्तव्य. लक्षात राहायचं. तो इथं आल्यानंतर त्याच्या शब्दांनी समाज सुधारला पाहिजे. त्याच्या शब्दामुळे लोकांच्या भांडणं नाही लागली पाहिजे. हे का सांगितलं तुम्हाला? हे बघा, आपण सगळे या महाराष्ट्रातल्या मातीतले आहेत. कबीर महाराज आहे काय जन्माला आल्यानंतर, पण निश्चितच तो मरताना हिंदूच मरणार आहे, कारण आपण हिंदुस्थानातले आहोत, या महाराष्ट्रातले आहोत, या मातीतले आहोत. आपण सगळे एक आहोत. हा संदेश समाला. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम, अमंगळ याता याती धर्म नाही विष्णुदासा. विष्णुदासाला जात नाही आणि विष्णुदासाला धर्म नाही. हे सज्जना संतांनी समाजापर्यंत नेलं. मी काय सांगत होतो, सहज भीमाकडून इकडं आलो. हा, भीमानी सांगितलं, धृतराष्ट्रांनी सांगितलं, असं म्हणतोय जेवते वेळी पोरं कशी मारली.
धर्मराजा म्हणला मी माफी मागतो, भीमाला बोलायचं कळत नाही म्हणले. आणि मग धर्मराजा गेले भीमाकडे. भीमा अरे इकडे ये. म्हणले काय झालं दादा, का रागावलायस? काय नाही, काय म्हणला धृतराष्ट्राला, रोज जेवती वेळी जातो म्हणतोय पोरं कशी मारली. बरं एवढंच नाही, तुझ्या 100 मुलांच्या रक्ताने बनलेला घास आहे असं म्हणला. बरोबर आहे दादा, अरे ह्यांनीच सगळं अवघड केलं. तुला माहिती नाही सगळी भांडणं लावायला हाच धृतराष्ट्र कारणीभूत आहे, ह्याचा काटा काढणार. धर्मराजाने सांगितलं भीमा उभे आयुष्यात परत तुझं कधीच तोंड नाही बघणार. काय इच्छा आहे दादा, तुझी आज्ञा पालन करणार मी. भीमा माझी एकच इच्छा आहे, जेवते वेळी सांगू नये पोरं कशी मारली, बस बाकी काहीच करायचं नाही आता. भीम म्हणला चालेल दादा, तू म्हणशील तसंच होईल. भीम हुशार होता महाराज. 8 दिवस गेलाच नाही. परत 9व्या दिवशी परत मांडीला मांडी लावून बसला. धृतराष्ट्रा आंधळ्या आमच्यात भांडणं लावतो, काय म्हणलास? काय म्हणला जेवते वेळी सांगू नये पोरं कशी मारली. आणि मग म्हणले काही नाही, दादाची आज्ञा पालन करावं लागेल. मग आता धृतराष्ट्राला वाटलं सुटलो मी, पण धृतराष्ट्र सुटला नव्हता. भीम हुशार होता. भीम म्हणला दादा म्हणला जेवते वेळी सांगू नये पोरं कशी मारली, म्हणून जेवणाच्या अगोदर 2 तास आलोय. आता जे जेवणाचं ताट येणार आहे, तुझी 100 मुलं मी मारलीत आणि त्या 100 मुलांच्या रक्ताने बनलेला घास आहे. मला सांगा बसलेल्यांनी, आता जेवण जाईल का हो? जेवण गेलं नाही, पोटात कालवायला लागलं. धृतराष्ट्र उठला, अरण्यात निघून गेला, जंगलाला आग लागली आणि होरपळून धृतराष्ट्र गेला. भारताचा सम्राट होता, चक्रवर्ती राजा होता, 100 मुलांचा बाप होता, ऐश्वर्य संपन्न होता, सगळं होतं. पण धृतराष्ट्राचं जाणं मात्र चांगलं नव्हतं. उलट जीवन तुकोबारायांचं, ना भारताचे सम्राट, ना चक्रवर्ती राजा, ना कोण्याही प्रकारचं ऐश्वर्य, जेवढी सावकारकी 64-65 लाखाची सगळी पाण्यात टाकली. आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके कुत्री घर राखती. फार विदारक परिस्थिती तुकोबारायांची. आवले अरे परमार्थ करावं लागेल. आवली म्हणते महाराज कशासाठी? अरे समाज तुम्हाला जगू देत नाही. महाराज सांगतात आवले अरे जगाच्या मालकाने शब्द दिलाय, तो म्हणला की महाराज तुम्ही कार्य करा, तुमचा शेवट गोड करायला मी येईल. येशील का देवा? पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी. येईल ना तुका? अरे तुझ्यासाठी येईल निश्चित. जा तू समाजासाठी कार्य कर. आले तुकोबार आहे. हा बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. समाजासाठी कार्य केलं तुकोबारायांनी. दिवस रात्र परमार्थ केला. मी बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला विचारून सांगा तुकोबारायांना समाजाने जगून दिलं का? काम कुणासाठी होतं? समाजासाठीच. मंबाजीनं काठीने मारलं तुकोबारायांना. रात्रभर दादा तुकोबाराय झोपले नाही हो, रात्रभर झोपले नाही. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, रात्रभर भगवंताचं नामस्मरण. आवली म्हणते महाराज झोप नाही येत का? मारलं का हो मंबाजीनं? आवले अरे मंबाजीनं मारलं, पण मंबाजीनं मारलं म्हणून झोप येत नाही असं नाहीये. पण खरं सांगू का, आज मंबाजीनं लय उपकार केले. आता बघ कधी सकाळ होती, तेलाची वाटी घेतो आणि मंबाजीचे उपकार मानायला जातो. आवली म्हणली महाराज अहो डोकं फुडू का हो तुमच्या समोर? तुम्हाला काठीने मारलं आणि तुम्ही तेलाची वाटी घेऊन मंबाजीच्या घरी जाणार? हो आवले अरे मंबाजीने लय उपकार केले माझ्या. मग उपकाराची जाणीव झाली मला. खरंच आवले मंबाजीनं फार मोठं कार्य केलं. आवली म्हणजे महाराज अहो फार बोळा स्वभाव आहे, सोडा हो. रात्रभर तुम्हाला झोप येत नाहीये, हातपाय थरथर कापतात एवढं मारलं तरी तुकोबाराय सकाळी उठले मंबाजीच्या घरी. मंबाजी दार उघडा. ए तुका अरे कालचा मार कमी आहे का मार खायला आला? मार नाही खायला आलो, तुमचे उपकार मानायला आलो. उपकार मानायला आला? अरे तुका रात्रभर झोपला नाहीस, डोळे लालबुंद झालेत. सांग ना तुका रडत होतास का? हो मंबाजी रात्रभर रडत होतो, नाही आली झोप. तुम्ही मारलं ना, काठीने मारल्यामुळे फार जखमा झाल्या. अरे मग जखमा झाल्या मग आला कशा बाई? तुमचे उपकार मानायला आलो. अरे काठीने मारल्यावर कोण उपकार मानन? म्हणजे काठीने मारलं म्हणूनच उपकार मानायला आलो. मंबाजी खरं सांगू, तुम्ही काठीने मारलं ना, रात्रभर तुका झोपला नाही ना, बायका पोरं झोपली. पण रात्रभर तुम्ही काठीने मारल्यामुळं या जखमा फार दुखत होत्या. जेवढ्या तीव्रतेनं जखमा दुखल्या तुम्ही मारल्यामुळं, तेवढ्याच तीव्रतेनं खऱ्या अर्थानं त्याच तीव्रतेनं तुम्ही मारलं, त्याच तीव्रतेनं जखमा दुखल्या. आणि तुम्ही मारल्यामुळं त्याच तीव्रतेनं, जेवढ्या तीव्रतेनं जखमा दुखल्या त्याच तीव्रतेनं मला माझ्या विठोबाची आठवण आली आणि म्हणून तुमचे उपकार मानायला आलो. या जगाच्या पाठीवर असे संत नाहीत. थेट साष्टांग दंडवत केलं मंबाजीनं. महाराज चुकलं बरं का आमचं, आम्ही तुमचा अधिकार ओळखला नाही. हा तुकोबा सांगतात आवले अरे मंबाजी पाया पडत होता. आवली म्हणली महाराज अरे एक मंबाजी असे लय समाजात, यांचं काय करणार? आवले अरे येणारे माझा विठ्ठल, तू म्हणती ना परमार्थ का करते? अरे तुकोबाराय सांगतात विठोबानी शब्द दिलाय मला, जा तुका. अरे येणार मी तुझ्यासाठी, नाही तुझ्यासाठी मुराळी म्हणून आलो तर मग बघ. आवले अरे माझा शेवटचा दिवस गोड करायला येणारे जगाचा मालक, मग तुकोबाराय कार्य करतायत. आणि मग हे कार्य करत असताना हे आवले अरे बघ ना, ती शिवबा कासराची बायको म्हणती महाराज हो महाराज
तुम्ही काकड्याला जाताना मी तुम्हाला आज गरम पाण्याने आंघोळ घालते. आवली म्हणली जाऊ नका घरी तिच्या, फसवल तुम्हाला ती. महाराज तुम्ही तिचं काहीच चांगलं केलं नाही. एक तर तुम्ही माळकरी, तुम्ही टाळकरी, तुम्ही वारकरी, परत तुम्ही एवढंच नाही तर तिच्या बी नवऱ्याला माळ घातली आणि त्याला बी टाळाला उभं केलं. काय वाटन तुम्हाला? शिवबा कासराला हा आवले अरे चांगलं केलं पण दुनिया तशी नाही महाराज. नका जाऊ घरी, तरी तुकोबार आहे घरी गेली. शिवबा कासराच्या घरी तुकोबार आहे. आवली सांगत होती जाऊ नका. हा आणि तुकोबार आहे म्हणतात आई अरे तू गरम पाण्याने आंघोळ घालणार म्हणे. हो ना महाराज बसा आंघोळीला. शोभा कासर म्हणतात आम्ही काहीतरी घेऊन आलो खाण्यासाठी तुम्हाला. शोभा कासर बाहेर गेले, तुकोबारा आंघोळीला बसते. काय वाटतं तुम्हाला? गरम पाण्याने आंघोळ घालत. राग होता डोक्यात, उकळतं पाणी होतं पातेल्यात. तुकोबारा म्हणता देवा अरे येणार आहेस पण तू संकेत दिलास, काहीतरी सांगितलंस मला, आणि मग ते उकळतं पाणी पातेल्यातलं ते थेट या ठिकाणी तुकोबारा यांच्या अंगावर टाकलं आणि महाराजांच्या मुखातून थेट आवाज भगवंतापर्यंत गेला. जळे माझी तुकोबारायांचा थेट आवाज भगवंतापर्यंत. धावरे केशवा माय बापा आता दिसोने जना ऐसे करा नारायणा विठ्ठला. ए अरे कोठे गुंतलासी पंढरीच्या राया. जगाच्या मालकाला तुकोबांचा आवाज जातोय का नाही माहिती नाही, पण अर्ध हात तुकोबांची विठ्ठलापर्यंत निघाली. 42 वर्ष परमार्थ केला, समाजासाठी कार्य केलं, जनांचा जडाचा आणि जीवाचा उद्धार केला. विठ्ठला रे शब्द दिलाय यावं लागल. तुकोबारांचे अर्थ हात कदाचित देवापर्यंत जात नसेल. माहिती नव्हतं तुकोबांना काय होते, पण सर्वांगाला सजनाव फोड आले होते. शोभा कासराच्या बायकोने उकळतं पाणी अंगावर टाकलं होतं. ऐका, या समाजासाठी ज्यांनी ज्यांनी फार मोठं कार्य केलं ना, म्हणून मी सांगितलं फार जास्त नाही जगली माणसं. आज बाबांचं पुण्यस्मरण आहे, फार आयुष्य नाही भेटलं, पण अंतकरणाची आर्त तळमळ आहे. खरंच जो वेळ कुटुंबासाठी द्यायचा तो वेळ समाजासाठी बाबांनी दिला. जो वेळ खऱ्या अर्थानं कुटुंबासाठी द्यायचा तो वेळ आज समाजासाठी दिला, समाजासाठी जीवन व्यतीत केलं. लेकीचं फार मोठं लग्न, मुलाचं चांगलं शिक्षण, समाजापरी एक वेगळी प्रतिष्ठा निर्माण करावं म्हणून जगणारं व्यक्तिमत्व. जरी आयुष्य फार नसेल तरी लोकांच्या हृदयात मात्र माणसं राहील. आज एवढा अफाट समुदाय, एवढ्या पावसाच्या वातावरणात आपण बसलात, या परिवारावर, या व्यक्तिमत्वावर प्रेम करणारी माणसं आहात आपण. असंच तुकोबांचं जीवन. शेवटचा दिवस का नाही गोड होणार? तुकोबारे सांगतात विठ्ठला ए कोठे गुंतलासी पंढरीच्या राया. यावं लागल देवा तुला. अरे तू सगळ्यांसाठी आलास. पहा काय होणार काय कुणास ठाऊक माहिती नाही, पण तुकोबारांचा आवाज मात्र तुकोबांनी ज्याला त्याला सांगावा, अरे कुणाला दिसता का माझा विठ्ठल? सांगा ना, हा निरोप कसा जाईल? सर्वांगावरचे फोड. आवली म्हणती महाराज अरे उकळतं पाणी पडलं अंगावर. आवले पण विठ्ठल येणारे बर का, हा आत्मविश्वास तुकोबारांना. कारण तुकोबारांच्या भक्तीत ती ताकद होती, तुकोबारांच्या नामस्मरणात ताकद होती. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार उतरी पार. नामस्मरणाची ताकद चित्त समाधानी करते सजना, आणि हे चित्त तुकोबांचा समाधानी झालं. शेवटाला तुकोबारे आले होते. गरुडाला सांगितलं, लक्ष्मीला सांगितलं, पाय लक्ष्मीची हाती. आई
अरे तू तरी देवाला उठव आणि सांग तुकाला आठवण येते म्हणून. ए गरुडा, गरुड म्हणला महाराज नाही माझा वशिला, मग काय करू? तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. शेषा अरे तू शेपटी हलवली तरी देव उठतील. शेष म्हणतो महाराज माफ करा आम्हाला, आमचा तेवढा अधिकार नाही. आणि मग तुकोबांची नजर संत सनकादिकांकडे गेली. तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपा, एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा, एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. तुका म्हणे माझा आठवा मूळ लवकरी पाठवा, एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. संत सनकादिकांचा निरोप गेला. देवा अरे तुका वाट बघतोय तुझी. त्याला म्हणावं येणार आहे. या मृत्यू लोकात ज्यांनी ज्यांनी संयम ठेवला अरे त्याला अंतकाळी मी प्राप्त झालोय. येणारे सांग तुका आला. आणि मग जगाचा मालक थेट तुकोबांसाठी आला. तुकोबा रे परमार्थ करतोय. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी विठ्ठलाचं भजन, आणि हे भजन आज फलद्रूप झालं. जगाचा मालक आला. पहिला आला पुरुषोत्तम. देव घ्या कोणी देव घ्या कोणी, ऐता आला घरपसोणी. तुकोबांनी पाहिलं देवा आलास का रे? पाहुणे घरासी आजी आले ऋषी. काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. दरदरीत पाण्या माझी राधियल्या कन्या. देवा काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. जगाच्या मालकाचं चैतन्य स्वरूप पाहिलं आणि तुकोबाराय भारावून गेले. तुका म्हणतो देवा अरे समाजाचं काय? तुका आज तुझ्यासाठी आलो बर का, आज लोकांसाठी नाही आलो. ज्या दिवशी मी ज्याच्यासाठी येतो ना त्याचा शेवट गोड करायला येतो. आवलीच्या पायातला काटा काढायला आलो, त्या दिवशी आवलीसाठी आलो होतो म्हणून तुला दिसतो नाहीस. भंडारा भामचंद्र घोराड्या डोंगरावर तूही भजन करायला गेलास. आवली भाकरी घेऊन आली पण आवलीला गुराख्याच्या वेशात दिसतो. तिचा शेवट गोड करायला आलो. आज तुझा शेवट गोड करायला आलो. चल तुका जावं लागल. तुकोबाराय सांगतात आवले अरे जगाचा मालक आलाय. आणि मग खऱ्या अर्थानं तुकोबारायांचं जीवन आज शांत झालं. भगवान परमात्म्याचं नामस्मरण, दिवस रात्र नामस्मरण, सारा सार विचार करा उठाउठी, नाम धरा कंठी विठोबाचे सजना हो. तुम्हाला मला घ्यायला जगाचा मालक निश्चित नाही येणार, पण नामस्मरणाची ताकद ही आहे की नामस्मरण घेतलं की देवाच्या चरणाजवळ जाण्याची संधी तुमच्या माझ्याकडे आहे. आणि ती संधी तुकोबारायांनी मिळवली. खऱ्या अर्थानं तुकोबारायांना घ्यायला जगाचा मालक आला. आणि त्याच समायाला या निर्याहन काळ प्रसंगात तुकोबारायांनी जगाच्या मालकाच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि तुकोबारायांच्या मुखातून उद्गार निघाले. जर 42 वर्ष देवाचं नामस्मरण केलं याचा अर्थ देव मला घ्यायला आला, म्हणजे माझा शेवट गोड झाला. अभंगाचं पहिलं चरण. याजसाठी केला होता हास, याजसाठी केला होता हास.
शेवटचा दिवस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावल विसावा कुंटलिया धावा तृष्णेच्या जगाचा मालक तुकोबारांना घ्यायला आला 42 वर्ष नामस्मरण केलं तुम्ही आम्ही नामस्मरण केलं खऱ्या अर्थानं दिवसभर नाही जमलं खऱ्या अर्थाने एकदा जरी दिवसातून नामस्मरण केलं तरी देवाच्या चरणाजवळ जाण्याची संधी आणि शेवट गोळ करण्याची संधी आमच्याकडं तुमच्याकडं आहे म्हणून सज्जना हो हेच नामस्मरण जे तुकोबांनी केलं ते आपल्याला करावं लागल आणि जर केलंच तर खऱ्या अर्थानं आता निश्चिंतीने पावल विसावा कुंटलिया धावा तृष्णेच्या विठोबा रघुबा हार घालाया घरातले हार घालाया घरातले हार घालाया हे विठोबा रघुमा विठोबा रघुमा विठोबा रघुमा विठोबा रघुमा विठोबा रघुमा जय हरे विठोबा रघुमाई जगद्गुरु संत तुकाराम सद्गुरु याजसाठी केला होता टहास शेवटचा दिवस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावल विसावा कुंटलिया धावा तृष्णे विठाल विठाल कैलासवासी आदरणीय संदीपदादा पांडुरंग लंगोटे खऱ्या अर्थानं अतिशय या ठिकाणी या परिवारावर अतिव असं दुःख या ठिकाणी झालेलं आहे थोडी परिवाराची इच्छा आहे की वडील या विषयावर बोलावं थोडंसं कीर्तनात विक्षेप म्हणून कीर्तन 12ला नाही संपणार थोडं या ठिकाणी 10-15 मिनिटं कीर्तन इकडे तिकडं थोडंसं पुढं घेण्याचं या ठिकाणी परिवाराची इच्छा आहे जर आपण थोडंसं वेळेत 10ला चालू केलं असतं तर आपण 12ला निश्चित सोडलं असतं परंतु या ठिकाणी त्यांची इच्छा आहे थोडं वडील या विषयावर बोलावं त्या अनुषंगानं थोडंसं वडील या विषयावर बोलणारे आणि अल्पशा वेळेत या ठिकाणी आपण सेवेला पूर्णविराम देणार आहोत कैलासवासी आदरणीय संदीपदादा पांडुरंग लंगोटे खऱ्या अर्थानं ग्रामपंचायत अधिकारी मुलगा आदरणीय मंथनदादा असतील या ठिकाणी पत्नी असेल मुलगी असेल हा सगळा बहीण भाऊ हा सगळा परिवार या परिवारावर दुःख होणं साहजिकच आहे सज्जना हो परदुःख शीतल आहे पण ज्यावेळेस दुःख स्वतःचं असतं त्याची तीव्रता फार मोठी आहे हे दुःख या ठिकाणी या परिवाराचं यांची तीव्रता अर्थातच फार मोठी आहे अतिशय या ठिकाणी दानशूर असणारं व्यक्तिमत्व या समाजासाठी काम करणारं व्यक्तिमत्व एक खऱ्या अर्थानं आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी माहिती देतानाही सांगितलं की कुटुंबापेक्षाही बाहेरच्या लोकांना जास्त या ठिकाणी प्राधान्य दिलं घरात खऱ्या अर्थानं प्रत्येक व्यक्तीला परिवार महत्त्वाचा असतो पण परिवाराची प्रायोरिटी महत्त्वाची नाही तर माझ्यासाठी या ठिकाणी आजूबाजूची लोक समाज हाच माझा परिवार या अनुषंगाने धडपड करणारे व्यक्तिमत्व खरं सांगू का भाऊ फार मोठी माणसं म्हणून सांगितलं फार वर्ष जगली नाहीत ती भगवंताला फार आवडली भगवंतानी त्यांच्या चरणाजवळ आदरणीय बाबांना या ठिकाणी निश्चितच जागा दिलेलीच आहे खऱ्या अर्थानं म्हणून असं असणारं व्यक्तिमत्व या परिवाराचं हरपलेलं आहे आणि म्हणून ही सेवा या ठिकाणी आज या ठिकाणी आईची आजी आजोबांची सगळ्यांची साथ या परिवाराला आहे आणि वडिलांच्या या ठिकाणी जाण्यानंतर मुलांनी नव्याने या ठिकाणी उभारी घेऊन या ठिकाणी आज कार्य करत आहेत सगळ्या मुलांचं हृदयातून अंतःकरणातून या ठिकाणी धन्यवाद आहे सजना हो या जगाच्या पाठीवर मातृत्व सांगणं फार सोपं आहे पण पितृत्व सांगणं फार अवघड आहे
कोण्याही क्षेत्रात पहा, कोण्याही ह्याच्यात पहा, कोण्याही व्याख्यात्याला विचारा, कोण्याही लेखकाला विचारा, संतांचे प्रमाण पहा. आजपर्यंत समाजाला संतांनी आई सांगितली, आजपर्यंत व्याख्यात्यांनी समाजाला आई सांगितली, जनतेने समाजाला आई सांगितली, पण आई सांगताना बाप मात्र आमचा दाखवून गेला. सांगायचं तात्पर्य असं आहे, बस झालं बाळा, फुलं ठेवा आता. खऱ्या अर्थानं बाप सांगणं जवळजवळ अवघड आहे. स्वर बंद करा आता, पांढरी तुमचा स्वर बंद करा, बारीक आवाजात लावा. महाराज, आई सांगणं फार सोपं आहे, पण वडील सांगणं फार अवघड आहे. संत म्हणतात धन्य माता आणि नंतर पिता. संतांनी आधी आई सांगितली, नंतर बाप सांगितला. कवनाची माय आणि नंतर बाप. आधी आई सांगितली, नंतर वडील. एवढंच नाही महाराज, साने गुरुजींनी श्यामची आई लिहिली. बाप लिहिणारी फार कमी येतात. म्हणजे बापावर लिहायचं काय, हाच पहिला प्रश्न आहे. आम्ही अखंड महाराष्ट्रभर 5 राज्यात जाताना संकेत महाराज काही ठिकाणी स्पेशल फक्त बापच सांगायला बोलवतात. का सांगू का, बाप सांगणंच लय अवघड आहे, आई सांगणं लय सोपं आहे. बाप सांगायला बाप जगावा लागतो आणि मग बाप सांगता येतो. बापाचं काळीच जगावं लागतं, मग बाप सांगता येतो. बाप अनुभवावा लागतो. म्हणजे या धर्ममंडपात बसलेल्या असंख्य श्रोत्यांना, माता भगिनींना, महिला मंडळाला सगळ्यांना विनंती आहे, ही शेवटची 10 मिनिटं राहिली, अगदी लक्ष देऊन ऐका. आपसात अजिबात बडबड करू नका, कृपा करून बडबड करू नका. महिला मंडळ, तुम्ही एक तर उशिरा येता आणि परत आल्यावर बडबड करा. तुम्ही जाताल तिथं बडबड करता. थोडं शांत राहा. शेवटची 10 मिनिटं राहिली, कडे ज्या हृदयातून मी सांगतोय त्या हृदयातून ऐकण्याचा प्रयत्न करा. सांगायचं तात्पर्य महाराज, म्हणून आई सांगणं फार सोपं आहे, बाप सांगणं फार अवघड आहे. खरंच अवघड आहे. छत्रपती शिवाजी राजांना आईसाहेब जिजाऊंनी घडवलं, हे सूर्यप्रकाश इतकं सत्यच आहे. पण शोभा राजांसाठी कर्नाटक प्रांतात राहून त्याग करणारा बाप शहाजी राजा, बाप कोणाच तरी लक्षात आला पाहिजे. कौशल्य मातेच्या डोळ्यात सगळ्यांनीच पाणी पाहिलं, पण लेकरांसाठी रडणारा आणि मरणारा बाप राजा दशरथ कुणाच्या लक्षात आहे का? माझ्या बाळाला निघू नका म्हणून टाव फोडणारी देवकी सगळ्यांनी अनुभवली. पण ढगांचा गडगडाट होता, रिमझिम पाऊस होता, नाका डोळ्यापर्यंत पाणी होतं, तरी जीव घेण्या अवस्थेत आपल्या लेकराला पलीकडे पैल तिरावून घेणं जाणारा बाप हा वसुदेव, हा कुणाच्या तरी लक्षात राहिला पाहिजे. आई लक्षातच राहते हो, बाप कदाचित विसरतात माणसं. कारण काय माहिती का, आई तुम्ही आमच्यावर एवढं प्रेम केलंय की या जगाच्या पाठीवर तुमच्या इतकं प्रेम आमच्यावर कोणीच नाही केलं, कोणीच नाही. मातेची अचित्ती अवघी बालकाची व्याप्ती. आई इतकं प्रेम कोण करणार आहे? आई तुमच्या प्रेमासमोर आमचा बाप झाकला गेला, नाही व्यक्त होता आलं. विचारा तुम्ही या परिवाराला, बापाला व्यक्तच होता येत नाही. इथं बसणाऱ्या कोणीही बापाला विचारा, कोणीही वयाच्या मुलाला विचारा, सांगा तुमचा बाप व्यक्त झाला का? त्याला व्यक्त व्हायचं असतं, पण गड्या त्याला बोलता येत नाही, त्याची अडचणी नाही बोलता येत बापाला. मी असंख्य बाप बघितले, फार रागीट स्वभावाचे, पण तेवढेच मन मिळावं, तेवढेच मावाळ, बोलता नाही आलं शेवटपर्यंत पोरांशी, त्यांना व्यक्त व्हायचं असतं. मी माझ्या असंख्य तरुणांना, माझ्या बांधवांना आज विनंती करणार आहे, बापाला व्यक्त होण्याची संधी द्या आयुष्यात. त्याचं मरण लई सुखकर होईल, सांगतो तुम्हाला. त्याला बोलायचंय हो, त्याला परिवाराशी बोलायचंय, त्याला संवाद साधायचा आहे, त्याला सांगायचंय पोरांना की बाबा तुम्ही किती मोठं कार्य केले आज. त्याला सांगायचंय समाजाला मी संस्कारिक पोरं घडवलीत. त्या बापाला सांगायचंय, खरं सांगू का, पण कधी कधी व्यक्त न होताच तो आपच्यातला निघून गेला. मी 35 वर्षाची पोरं महाराज रडताना बघितल्यात बरं बापासाठी. शेवटचं गाडव्यातलं पाणी महाराज अंगावर पडलं नाही बापाच्या, असंख्य समाज थांबला, शेवटच्या अंघोळ. त्याचं सांत्वन करायला गेलो, खांद्यावर हात ठेवला मित्राच्या, त्याला म्हणलो बाबा शेवटच्या आंघोळे घाल, तू पाणी टाकल्याशिवाय नाही उचलत बापाला बघ. म्हणलं महाराज खरं सांगू हो तुम्हाला, आयुष्यभर बनेलवरच बाप बघितला, आज शेवटची काळी पडलेली पाठ बघितली, लय आधीच बघायला पाहिजे होता महाराज. खरं सांगू का, त्याच्या अश्रुधारा बघितल्या आणि मग मला असं खरंच वाटलं की खरंच लय आधी कळायला पाहिजे होता बाप. आमच्या या परिवाराला फार आधी बाप कळाला, फार आधी कळाला. मला जेव्हापासून तारीख दिली ना दादा हेमंतनी यांनी, फार इतके फोन केले महाराज, फार आधी तारीख दिलेली. आमच्या चैतन्यनी यांनी सगळ्यांनी मला फार संपर्क साधले, महाराज वेळेत या बरं का. पर वडिलांची माहिती सांगताना गहिवरून गेलं पोरग. खरंच महाराज म्हणजे बाप वेगळा होता आमचा, ती माहिती सांगताना मी, आणि खरंच आहे काही माणसांना नाही देता आला परिवाराला वेळ. त्यांनी आयुष्यभर काय इच्छा असते माहिती का बापाची, काही नाही, माझी पोरं सरळ मार्गाला पाहिजेत बास. इथं बसलेल्या कोणीही बापाला विचारा त्याची इच्छा काय, लई संपत्ती, लई धंदा उलट, लई इस्टेट, हे काही नाही त्याच्यासमोर. माझी पोरं सरळ मार्गी निर्व्यसनी असावीत बास. कोणीही, माझ्याही बापाची तीच इच्छा आहे. म्हणून आई तुम्ही एवढं प्रेम केलं ना
की आई तुमच्या प्रेमाला सॅल्यूट आहे, तुमचं प्रेम कमी नाही म्हणत, तुमचं जे असतंच आहे, पण तुमच्या प्रेमासमोर आमचा बाप जाखला गेला बघा. फार प्रेम केलं आई तुम्ही. आम्ही पोटात होतो, आम्ही गरकल फिरलो महाराज, आम्ही लाथा मारल्या तरी आई म्हणते पोरग विरुळ्यागत चाला की हाय का कोणाचं प्रेम असं. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीने प्रीती. पोटात होतो आम्ही, 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले तिला. 9 मास कष्टलासी 10व्याने प्रसूत झाली, येताची कर्मजाड मान तुझी अडकली. आकांतुये जननी दुःखे धाय मोकली. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि खऱ्या अर्थानं ज्या वेळेस आम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, ज्या वेळेस आम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, आमच्या आईला ऍडमिट केलं आणि त्यावेळेस शेवटची सोनोग्राफी काढली आणि त्यावेळेस डॉक्टरांनी चेक केलं आणि इमर्जन्सी बोलवलं पतीला. एक तर बाळ तरी जगणार नाही तर बाळाची आई तरी जगणार. पतीने सही केली, बाळाचं काय बी उद्या, बाळाच्या आईला धक्का लावू नका. आई का सांगतो, आधी बाप कळण्यासाठी. आणि डॉक्टर ज्यावेळेस आईकडे आले ना, आई एक तर तू तरी जगणार आहे, नाही तुझं बाळ तरी जगणार आहे. आई म्हणते डॉक्टर, अरे आईला विचारते तो बाळ का बाळाची आई, अरे माझं काय बी उद्यात, माझ्या बाळाला हात लावू नका. बघा ऑपरेशन केलं आणि हसत मुखाने आई इकडे डॉक्टर आले. डॉक्टर म्हणतात आई अरे काय तुझं काळीच, अरे तू बी जगली तुझं पोरग बी जगलं. पुत्राची वार्ता आणि शुभाईके जेवी माता. सांगायचं तात्पर्य या जगाच्या पाठीवर असं प्रेम नाही. लई प्रेम हो तुमचं, खरंच तुमचं लई प्रेम. एक वाक्य सांगू का तुम्हाला, ज्या घरात आई जिवंत आहे ना त्या घरात दरवाजा कधीच वाजवायला लागत नाही, कधीच नाही. इथं बसलेल्या कोणीही वयाच्या पोराला इतरा, ज्या दिवशी तुमची आई गेली ना त्या दिवशी तुमच्या घरातली आवडती भाजी संपली बरं तुमची. जुन्या लोकांना विचारायला असंच, आमची आजी अशी दारात जरी बसली ना तरी वेगळा थाट आहे तिचा. खरंच ती जुनी माणसं ही वेगळी माणसं, अशी माणसं परत होणे नाहीत. अरे कुठलाच पाहुणा विनमुख नाही पाठवला आमच्या माणसांनी आजपर्यंत. आमच्या जुन्या माणसांनी न चहा पिता एकही पाहुणा नाही पाठवला, कधीच नाही. जुनी माणसं लय महत्वाची होती आमच्यासाठी. बघा बरं, 10 किलोचं लाकूड पाण्यात टाका आणि 50 ग्रॅमचा दगड पाण्यात टाका, आई किती प्रेम करते मग कळेल. मग मला सांगा, 10 किलोचं लाकूड पाण्यात टाका. मग माझं म्हणणं असं होतं संकेत गुरुजी की 10 किलोचं लाकूड बुडलं पाहिजे, वजनाने लय होतं होते. पण उत्तर शास्त्राने दिलं, उत्तर व्यवहाराने दिलं की छटाक भर दगडच बुडला पाण्यात, लाकूड नाही बुडलं. दगड का बुडलं याचं उत्तर शोधायचं नाही बरं का, दगड का बुडलं याचं उत्तर शोधायचं नाही, पण लाकूड का बुडलं नाही याचं उत्तर माहिती पाहिजे. नाही लाकूड का बुडलं नाही माहिती का, 10 किलोचं होतं ना बाबा, बुडायला पाहिजे लाकूड, नाही बुडलं पाण्यात. आम्ही पाण्यालाच विचारलं लाकूड का नाही बुडलं. पाणी म्हणतं ज्या झाडाला मी मोठं केलं मग ते झाड मी कसं काय बुडून देईन. आई म्हणते किंबहुना धनुर्धरा जो मातेच्या उदरा तो मातेचा सोयरा के तुला पा अर्जुना. अरे जी आई बाळाला जन्म देते ना, 9 महिने इथं ठेवते, ती आई बाळासाठी काही बी करू शकते, काही करू शकते ती आई. आई एवढं प्रेम तुमचं. बिचारा बापच जाखल्या गेला हो आईच्या प्रेम. आईच्या डोळ्यासमोर खरं सांगू, आई तुम्हाला रडता येतं, बापाला नाही रडता येत. पुरुषांची अडचण विचारा बरं, त्यांची अडचण काय, अरे त्यांना रडता नाही येत. असं नाही बरं का रडत नाही, रडतो बाप बी. बाप स्वाभिमानी बाळा, त्याचा कण खरकणा, अरे त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना. त्याची पहाडाची छाती, त्याचं हृदय गुलाब आणि त्याच्या घामाच्या धारांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. कोण म्हणणं रडता येत नाही. इथं बसलेल्या कुठल्याही तरुण मुलाला विचारा, अरे मोठं शिक्षण, तुम्हाला चांगला व्यावसायिक इथपर्यंत पोहोचवण्यासाठी लई संघर्ष केला बरं तुमच्या बापानं. कुणी बी बाप डोळ्यासमोर ना 2 मिनिटासाठी मग कळून काय होता बाप. रुबाबदार माणसं होती आमची, गेली निष्ठुराची पाखरासारखी माणसं गेली, परत नाही येत एकदा गेल्यावर. हार जवळून माणसं अनुभवली आम्ही, गेली माणसं निघून. मग पोरं बसली 35-40 वर्षाची पोरं डासाडास रडत्यात. हर म्हणलं तरुण आहेस बाबा, म्हणलं महाराज बाप झोपायचं हो इथं, वाघासारखा होता गडी, गेला म्हणले निघून. सुनं पडलं म्हणले घर. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर, जेव्हा खचतो ना पाया दादा तेव्हा कोसळते घर. कोसळ आज घरी. काय वाटतं तुम्हाला, आज किती जरी रडल्यानंतर बाप परत नाही येणार, नाही येणार. त्याच्या आठवणी मात्र कायमस्वरूपी राहणार. त्यांचं कार्य या परिवाराच्या हृदयात जिवंत राहणार. फार मोठं कार्य केलं त्यांनी. आणि म्हणून घर बायकानं मुलं यांना जगवण्यासाठी बाप होतो वेळा पिसा एक पैशासाठी. एक सांगू का दादा, रडता येतो बापाला. आम्ही बघितलंय रडताना बापाला डसाडसा. मोठ्या रडताना पोरांसाठी रडला, मुलासाठी मुलीसाठी दोघांसाठी रडला बरं का तो.
मुलाचं चांगलं शिक्षण करण्यासाठी बघा ना तुम्ही, घर बायकानं मुलं यांना जगवण्यासाठी बाप होतो वेडा पिसा एक एक पैशासाठी. अहो सावकाराची उमरी झावल्यात त्यांनी. इथं बसलेल्या कुठल्याही व्यक्तीला विचारा बरं, लय भारी परिस्थिती होती का तुमची माझी? अरे छपराची घरं होती या परिवाराला विचारा, छपराची घरं होती का? नव नंतर बंगले झाले, नंतर स्लॅब झाला असेल, आणि आधी घर गळत होतं बरं का. ती हे गाम्याला उचलायचं मात्र तिथं नेऊन ठेवायचं. आजी म्हणती अरे काय झालं? काय नाही, बाप म्हणला पोरग परिस्थिती बदलेल बघ माझी. आणि मग कधीतरी लाडकी लेक म्हणावी. खरं सांगू का ताई, अरे ते तुमच्यासाठीच रडला. त्याच्या डोळ्यात कुणासाठी पाणी नाही. लाडक्या लेकीसाठी इथं बसलेल्या कोणीही बापाला इतर तो रडला कुणासाठी? लई मुलीवर त्याचं प्रेम, असं प्रेमच जगाच्या पाठीवर. बापाने सगळ्यात जास्त कुणावर प्रेम केलं तर त्याच्या लाडक्या लेकीवर. मी खरं सांगू का, निस्वार्थी प्रेम आहे त्याच्या मनात. मुलगी म्हणते बाबा अरे लई मोठं लग्न झालं मैत्रिणीचं. बाबा अरे एवढं मोठं कार्यालय आणि 50,000ची साडी होती बरं का अंगावर. बाबा बापाच्या खिशात रुपये बी नाही, काळीच काय मोठे. हे त्याच कार्यालयात लग्न करू बघ तुझं भाई आपण. अरे बाबा मी आपला असंच म्हणले, आपली नाही परिस्थिती नसू दे की, तरी लग्न करू मोठं आपण. म्हातारी म्हणते लय त्रास देऊ नको म्हाताऱ्याला तुझ्या, ते विटलाय आधीच. लय लोकांची उनी दुनी आयुष्यभर केली त्यांनी, सगळ्यांचं चितलं तिथं सगळं केलं बघ. परिवारासाठी बी लढतो देऊ. खरं सांगू का, खरंच लढतो परिवारासाठी. बाप असतो रे कसा जसा पाण्यातला मासा, आणि त्याच्या डोळ्यातला असव तुला दिसणार कसा. अरे बाप वागवी मुलांना तळ हात पाकळ्यात, अशा बापासाठी हवे एकदा पाणी या डोळ्यात. लई संघर्ष होता हो. त्या दिवशी गेला ना गड्या, त्या दिवशी पोरांचा हात त्याच्या हातात पाहिजे होता त्याला. लई मोठ्या इच्छा. पुरीला म्हणला लई मोठं लग्न करायचं बघ तुझं. आज याही बापाची फार मोठी इच्छा, लेकीचं लई मोठं लग्न करायचं, फार मोठं सगळं जिथल्या तिथं करायचं. काय इच्छा असते विचारावर बसलेल्या. मी एक बाप आहे म्हणून सांगतो, मला 2 मुली आहेत. महाराज कीर्तनाला असताना 500 किलोमीटरवर व्हिडिओ कॉल करतात पुरी, बाबा कधी घरी येणार. तुम्हाला खरं सांगू का, मुलींची ओढ मात्र आमच्या गाडीचा वेग नाही वाढवत, पण आमच्या मनाचा वेग वाढवते. लवकर जावं लागतं आम्हाला लेकींसाठी. जळसाच्या 2 पिशव्या घेऊन परत घरातून कीर्तनाला निघतो ना 500 किलोमीटरवर, त्याच 2 लेकी मिठी मारायला येतात बापाला. एका गालावर एक मुका देते, इकडल्या गालावर देते मुका. लवकर या म्हणती परत. तुम्हाला खरं सांगू का, ती लवकर परत या म्हणती ना, हे शब्द आमच्यासाठी फार ऊर्जावान ठरले. फार कार्य करायला पायालाच बिंगरी बांधली आम्ही. विचारा बसलेल्या बापाला कुणासाठी बिंगरी बांधली? पोरांसाठी. तुम्ही वय होतं का ते कष्ट करायचं तुमचं? 70-80 वर्षापर्यंत आमची जुनी माणसं कष्ट करत राहिली, म्हणजे पोराला सेट करायच्यात. अरे जो पोराला सेट करतो स्वतः सेट नाही होत त्यालाच तो बाप म्हणतात. त्याने आयुष्यभर सगळ्यांना सेट केलं, स्वतः सेट झाला का? कधी निश्चिंत झाले तुम्ही? नाही निश्चिंत झाली आमची जुनी लोक, कधीच नाही झाली. शेवटच्या श्वासापर्यंत पोरांसाठी लढली. लई अभिमान त्यांना. सरळ मार्गी पोरग, माझं निर्व्यसनी पोरग, असं पोरगच नाही. लई मोठं लग्न मुलीचं. म्हणून सांगितलं ताई तुमच्यासाठी रडला बाप, कुणासाठीच नाही रडला. बाई मंडपात होती बाबा पोरगी आज, भर मंडपात. मैत्रीण म्हणते चांगला दिवस आज तुझ्या जीवनातला, चेहऱ्यावर थोडस हास्य ठेव ना. काहीच बोलली नाही हो, रडतच होती पोरगी. मग आई जवळ आली. आई म्हणते ए अरे काय झालं? आई अरे बाप नाही दिसत मंडपात. आई म्हणते खरं सांगू का बाई, रडू नको अशी, पण तुला हळदी लागल्यापासून जेवलाच नाही बघते. माहिती नव कुठून पैसे आणले, पण केवढा मंडप, केवढं कार्यालय, अरे केवढं जेवण, पंचपाकवान ठेवल्यात बघ. तू म्हणली ना बाबा लय मोठं लग्न करायचं, मनावच घेतलं त्यांनी. हुंड्याचं माहिती नाही कसं काय केलं, पण केलं बरं का त्यांनी. इथं बसलेल्या कोणी बापाला इच्छा केलंय त्यांनी पुरीसाठी. ते कुठून पैसे आणले, अजून बी कर्ज फेडत असन काही बाप पुरीच्या लग्नातलं. संघर्ष योद्धाच येतो, मानलंच पाहिजे, त्याला सॅल्यूटच केला पाहिजे. नाही महाराज त्या वक्ताला बाप, आई म्हणती मंडपाच्या माग असेल, मंडपाच्या मागच होता. रडता आलं वय तुम्हाला? इथं बसताना किती बापाला आत्ता बी रडायचं येतंय का? रडता सांगा. अरे नाही येत डोळ्यात पाणी. मंडपाच्या मागे गेली पोर आणि कडकडून बापाला मिठी मारली. बाप साठवितो अश्रू फक्त एका क्षणासाठी. जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. आज सासरी निघाली ना, जगातला कुठलाच व्यक्ती त्याच्या डोळ्यातला अश्रू नाही थांबू शकत. आज बापाची इच्छा होती, दादांची इच्छा होती, आदरणीय कैलासवासी संदीप भाऊंची इच्छा होती की लेकीचं फार मोठं लग्न, एकदम जबरदस्त लग्न करावं. खरं सांगू का ताई,
मी मंथनलाही सांगेन, आशीर्वादाने ते तुमच्या सोबत आहेत नेहमीच, काहीच कमी पडून देणार नाही हो. काय याचं कारण आहे, आज तुम्ही या ठिकाणी त्यांचं कार्य पूर्ण केलंय. माणसं जातात पण ती वाट बघतात आमच्यासाठी कोण जगतंय का नंतर. आज कोण्याच कार्यक्रमाला तुम्ही काहीच कमी पडून दिली नाही. मी मगाच्या बसून पोराची तळमळ बघतोय, एवढा पाऊस आला काय करावं चिनबिन झालं म्हणून. पण खरं सांगू का दादा, प्रत्येक अवघड परिस्थितीत तुमचे वडील तुमच्या सोबत असतील, आशीर्वाद असतील, त्यांचे संस्कार, त्यांचे शब्द प्रत्येक परिस्थितीत तुमच्या सोबत असतील. नसल आमच्या ताईला जिवंत बाप समोर आशीर्वाद द्यायला कधी लग्नात, पण खरं सांगू का दीदी, तो तुमच्या सोबतच असेल, तो फोटोतून आशीर्वाद देईल. अडचणी आल्या ना समोर उभा राहा, तुम्हाला सांगतो आशा निवारण करतात आमची माणसं. म्हणून मला असं वाटतं शेवटच्या श्वासापर्यंत जपा. इथं बसलेले असंख्य तरुणांना शेवटचा संदेश देणार आहे, तुमची माझी माणसं आमच्या सोबत फार दिवस नाही राहिलेली. ज्याचा बाप गेला ना, या परिवाराला विचारा त्यांचं दुःख काय आहे. ज्या दिवशी आमचा जाईल ना गड्या, त्या दिवशी आम्हाला कळलं की हे दुःख काय होतं या परिवाराचं. म्हणून असंख्य इथल्या तरुणांना सांगेल, जेवढ्याही दिवस तुमची माझी माणसं आहेत ना, तेवढ्या दिवस त्या माणसांना जपण्याचा प्रयत्न करा. शेवटच्या श्वासापर्यंत जीव लावा आणि शेवटपर्यंत त्यांना विचारा तुम्हाला काय कमी पडलं का. खरं सांगू का, त्या बापाला वाटतं खरंच मी माझं आयुष्य जगलो. अशा प्रत्येक बापासाठी खऱ्या अर्थानं आजचं कीर्तन समर्पित केलं. आदरणीय दादांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली समर्पित करतो. प्रत्येक या सुखदुःखात, प्रत्येक याच्यात आशीर्वाद रूपानं या बाबांचे शब्द या परिवारासोबत राहतील. आणि खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्यांनी त्यांच्या चरणाजवळ त्यांना या ठिकाणी संधी दिली, या ठिकाणी चरणाजवळ सामावून घेतलंय. खऱ्या अर्थाने या दुःखातून सावरण्याची शक्ती परिवाराला द्यावी अशी अंतःकरणातून या ठिकाणी प्रार्थना करतो. ही सेवा प्राप्त होत असताना आमचे या ठिकाणी आदरणीय मंथनदादा यांनी या ठिकाणी संपर्क साधला. ओम साई क्रिएशन या यूट्यूब चॅनलचे सर्व आमचे चैतन्य दादांनी संपर्क साधला. त्यांचा हृदयातून धन्यवाद. आमचे परमस्नेही जीवलग मित्र, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, ज्यांची मोफत वारकरी शिक्षण संस्था अनाथ मुलांना सांभाळण्याचं काम खऱ्या अर्थानं जे करतात, आमचे संकेत महाराज यांचे आणि माझे जुने हृदयानंद, त्यांच्या वडिलांपासूनची या ठिकाणी परंपरा, पंजोबांपासूनची चौथी पिढी परमार्थ आहेत. महाराज तुमचं हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद. सगळ्या कलाकारांचं हृदयातून धन्यवाद. जेवढेही ताकदीने बाप सांगायचा प्रयत्न केला महाराज, खरं सांगू का, बाप सांगणं कधी कधी मलाच फार असह्य होतं. माझाही बाप 70 वर्षाचा आहे बाबा, लई खतरनाक आहे, अजून अजिबात माघार घेत नाही. कधी कधी चालू कीर्तनात माझं उपरणं मागून येऊन ओढतो. मी बापाला सांगितलं तुम्ही असं करत नका जाऊ लोकांच्या. त्यांचा एक शब्द आम्हाला ऊर्जा दिला. ते म्हणले तू माझा बाप नाही, मी तुझा बाप आहे, मी सांगल ते करायचं, मग तुला ऊर्जा भेटेल आयुष्यात. खरं सांगू का, त्यांच्याच पावलावर संकेत महाराजांनी आम्ही आज पाऊल ठेवलाय. महाराष्ट्र आम्हाला डोक्यावर घेतो. तुमच्यासारखी सगळी जीवलग माणसं आम्हाला जिव्हाळा लावतात ना, आमची जात बघतात ना, आमचा धर्म बघतात ना, आमचा पंथ बघतात. खरं सांगू का, आज पण आम्हाला असं वाटतं कुठलीही अडचण आली तर त्या वक्ताला आमचा बाप आम्हाला आठवतो. गड्या मोठ्या अडचणीत बापच सोबत असतो. किती मोठी अडचण असू द्यात. छत्रपती शिवाजीराजांना फार मोठा प्रसंग ओढवला. एकच सेकंद, 30 सेकंद घेतो शेवटचे, 1 मिनिट हा. आणि या जबरदस्त प्रसंगात अफजल खान समोर उभा होता 7.5 फुटाचा. आणि मग खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी राजे सांगतात, हा संभाजी कावजीला सांगतात, संभाजी कावजी, अरे तुला एक खरी गोष्ट सांगू का, आज मी घाबरलो का नाही माहिती का, माझा बापाचा आशीर्वाद आज माझ्या सोबत आहे. आमच्या आबासाहेब म्हणतात, शिवबाराजे तुमच्या योग्य वेळेत बापाची आठवण करा, त्या दिवशी तुम्हाला कळेल की मी तुम्हाला तलवार का नाही दिली, तुम्हाला वाघनख्या का दिल्या. मग शिवबाराजांना कळलं की अफजल खान फाडायला तलवार नव्हती पाहिजे, वाघनख्या पाहिजे होत्या, ज्या शहाजीराजांनी दिल्या होत्या. आणि मग शिवबाराजांनी शहाजीराजांची आठवण काढली आणि उभा अफजल खान समोर फाडला. महाराजांच्या डोळ्यात त्याच वक्ताला अश्रू आले. आणि मग खऱ्या अर्थानं संभाजी कावजी कोंढाळकर विचारतात, महाराज अरे का डोळे भरून आले. आणि मग महाराज सांगतात, हो संभाजी कावजी, हे जीवा महाला, अरे खरं सांगू का, आमचा बाप बरोबर होता. बाप म्हणला, महाराज हा शिवबाराजे तलवार नाही कामाला यायची, बापाने दिलेल्या वाघनख्या एक दिवशी कामाला येतील. जर बापाने वाघनख्या दिल्या नसत्या तर हा बलाढ्य अफजल खान फाडता आला नसता. खरं सांगू का, या प्रसंगातून शौर्य शिकावं का नाही मला माहिती नाही, पण या प्रसंगातून बाप आम्हाला शिकता आला. जगी यायचा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्ती सजावा, असंच संस्कार देणारा बाप आमच्या तुमच्या माझ्या जीवनात आमच्याकडून सेवा घडो अशी भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो आणि मानेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर